गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण फर्स्ट चॅप्टरचे रिव्हिजन करणार आहोत. द फर्स्ट चॅप्टर इज द लिव्हिंग वर्ल्ड, adaptation and classification. This is biological chapter. So first chapter in your book. The living world means Sajiv Srishti. This chapter is having two parts: adaptation and classification. Adaptation means what? Anukulan. And adaptations part is plants, adaptation in plants and adaptation in animals. Then classification. We first learn about the plants. So what is a plant? So first we discuss about the adaptation. So आपण बघतो की आपल्या आसपास अनेक प्राणी आहेत किंवा आपल्या पृथ्वीवर अनेक प्राणी आहेत, पण ते प्राणी कसे, त्यांची रचना कशी आहे, तर ते जिथं राहतात त्या जागेशी, त्या तिथल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीशी, फिजिकल जे पार्ट्स आहेत तिथे, उदाहरणार्थ तिथलं टेम्परेचर, तिथलं हवामान, वातावरण, हे सगळ्याशी अनुकूल असं त्यांची शरीराची वैशिष्ट्य असतात, तर त्याला आपण म्हणतो ॲडॅप्टेशन. सो व्हॉट इज द डेफिनेशन? The gradual changes occurs in the body parts and also in behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called as adaptations. म्हणजे काय? आपल्या शरीरामधले असे काही भाग आहेत की ते त्यांच्या तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेतात. सो this is the adaptation. So first we discuss about adaptation in plants. Adaptation first we discuss about adaptation in aquatic plants. Aquatic means काय? समुद्रातील किंवा पाण्यातील वनस्पती आपण फर्स्ट बघणार आहोत. इथे बघा, या इमेज मध्ये बघा, काही प्लांट्स असे आहेत की ते समुद्राच्या तळाशी आहेत, काही प्लांट्स असे आहेत की ते पाण्यावर फ्लोट करतायत, तरंगतायत. काही प्राणी समुद्राचा तळ आणि पाणी याच्याशी याच्या मध्ये समन्वय असतो त्यांचा. आता काही प्लांट्स असे आहेत की त्यांचे रूट्स हे पाण्याच्या मध्येही तरंगतात. हे असे काही वनस्पती आपल्याला बघायचे. सो some aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of water bodies. मी आता सांगितलं, काही प्लांट्स कसे आहेत, समुद्रातील मातीशी घट्ट त्यांचे रूट आहेत. Their stems are submerged while leaves and flowers floated on the surface. काही वनस्पती अशा आहेत की त्यांचे स्टेम्स म्हणजे काय? खोड हे सबमर्ज आहेत. सबमर्ज म्हणजे विभागलेले, पण ते कसे आहेत? त्यांची पानं आणि फुलं ही पाण्यावर तरंगतात. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. काहींचे रूट हे वनस्पतीमध्ये नसतात. The surfaces of leaves and stems of many aquatic plants are covered with waxy layer. For example, lotus. अशा काही वनस्पती आहेत की त्यांचे पानं आणि खोड हे वॅक्सी लेअरनी, एक मऊसर मेणासारखा लेअरनी हे लेअरची असतात, आणि त्यांच्यामध्ये एअर स्पेसेस असतात. एअर स्पेसेस इन स्टेम्स, त्यांच्या खोडामध्ये हवेच्या पोकळ्या असतात, म्हणून काय होतं, ते वनस्पतीवर फ्लोट्स करत असतात. फॉर एक्झाम्पल बघा, यामध्ये द लोटस स्टॉक. लोटस म्हणजे आपल्या कमळाच्या फुलाची दांडी बघा, त्याचं स्टॉक कसं आहे बघा, त्याच्यामध्ये 4 होल्स आहेत, म्हणजेच काय? एअर स्पेसेस आहेत. एअर स्पेस असल्यामुळे काय होतं, ती पाण्यावर तरंगतात. So some aquatic plants are thin and slender like a ribbon. म्हणजे हे पातळ असतात आणि त्यांचे रिबिन सारखे सुद्धा शेप त्यांचा असतो, आणि ते this shape helps them to withstand fast current of water. म्हणजेच त्याचा असा शेप असतो, त्याचा असा आकार असतो की असा आकार त्यांचा असतो की तो
त्या पाण्यावर तरंगू शकतात. त्या पद्धतीनं त्यांच्या खोडांमध्ये एअर स्पेसेस असतात. म्हणजेच काय तर हवेच्या पोकळ्या असतात, म्हणून ते फ्लोट करतात, तरंगतात. आपल्याला प्रश्न येतो बघा की वनस्पती कमळाची फुलं किंवा पानं ही पाण्यावर का तरंगतात? तर 2 एक्झाम्पल आहेत किंवा त्याच्यावर पाणी का नाही थांबत? तर फर्स्ट आहे ते एअर स्पेसेस इन द स्टीम्स असतात म्हणून ते तरंगतात. शिवाय त्यांच्या लीव्हजवर किंवा स्टेमवर वॅक्सी लेअर असते. सो सेकंड अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. डेझर्ट म्हणजे काय? वाळवंटातील. आता आपण काय बघितलं? पाण्यातले. आता आपण बघणार आहोत वाळवंटातले, म्हणजे जिथे पाण्याची कमतरता असते तो भाग आपण बघणार आहोत. द डेझर्ट प्लांट्स आर आयदर leafless or their leaves are long small needles or have been modified into thorns. आता बघा, लीफलेस असतात. इथे बघा कॅक्टस. कॅक्टस म्हणजेच काय? निवडुंग. निवडुंगाला काय पानं वगैरे दिसत आहेत का आपल्याला? नाही. तर काय असतात? काटे असतात. तिथल्या जास्तीत जास्त वनस्पती ह्या काटेरी असतात. म्हणजेच दे हॅव स्मॉल नीडल्स, लाईक स्मॉल नीडल्स देअर लिव्स. म्हणजे काटे हीच त्याची पानं असतात असं आपण थोडक्यात समजू. ऑर हॅव बीन मॉडिफाईड इन टू द थ्रोन्स, म्हणजे ते आपण मॉडिफाईड असतात. ॲज अ रिझल्ट सो दे लॉस व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॉपरेशन. म्हणजे त्यांचं जास्त कमीत कमी हे बाष्पीभवन पाण्याचं होत असतं. त्यामुळं द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड. त्यांच्या ह्या खोडामध्ये, जाडसर खोडामध्ये काय असतं? पाणी आणि अन्नाचे साठवलेलं असतं. द स्टेम स्टोअर्स वॉटर फूड अँड इज देअरफॉर फ्लेशी. म्हणजे फ्लेशी म्हणजे काय? आपल्याला ते असे जाडसर मांसल भागासारखे दिसतात. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म द फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्स. तरीही ते खोड काय करतात? प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये भाग घेतात. हे झालं ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. सो थर्ड वन इज ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स. स्नोई रिजन्स म्हणजे काय? आपल्याला बर्फाच्छादित प्रदेशातल्या काही वनस्पती आपण अभ्यासायच्या आहेत. तुम्ही बघितल्यात का? मग सांगा बरं, कुठलं आहे असं एक्झाम्पल की ते बर्फाच्छादित आहे? कुठलं असं प्लांट आहे? तर जास्तीत जास्त आपल्याला बर्फाच्छादित प्रदेशात पाईन्स वृक्ष दिसतात. काय? पाईन नावाचे. सो का बरं असं? त्यांचं या फोटोमध्ये बघा, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे? असं खाली निमुळत होत गेले, खाली असं निसर्ड टाईप आहे, टोकेरी. द प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स मेनली इन्क्लूड्स द कन्फेस लाईक देवदार अँड पाईन. देवदार आणि पाईन सारखे वृक्ष हे आपल्याला जास्त बर्फाच्छादित प्रदेशात आढळतात. These trees are conical in shape due to their sloping branches. Conical shape म्हणजे काय? टोकदार आपल्याला त्यांचा आकार आढळून येतो. का? कारण जो बर्फ पडला तर तो बर्फ घसरून जाण्यासाठी यांची अशी रचना असते. Their conical shape prevents snow concreting. So next one, adaptation in plants of forest region. फॉरेस्ट म्हणजे जंगलातले वनस्पती कसे असतात? जंगलातल्या वनस्पतींचे अनुकूलन कसे असते? अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स, हर्ब्स आर फाउंड इन द फॉरेस्ट. मोठमोठी झाडं, झुडुपे हे आपल्याला याच्या गवत ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. कुठे? जंगलामध्ये. तर दीज प्लांट्स कम्प्लीट द अमंग्स देमसेल्फ फॉर सनलाईट. ते काय करतात? कम्पीट करतात, म्हणजे परस्परांशी स्पर्धा करतात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. हेज द ट्रीज गोज टॉल टू गेट सनलाईट. त्याच्यामुळे ते वनस्पती ह्या जास्तीत जास्त उंचीदार होत असतात. का? कारण सनलाईट मिळवण्यासाठी. द क्लाइंबर्स अँड वेन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. अशी काही काही छोटीशी वेलीदार वृक्ष असतात, वेलीदार झाडे असतात, ते त्यांच्या सोबत त्याच्यावर क्लाइंब करतात, म्हणजे त्याच्यावर वेटोळे घालून पुढे त्याची वर वाढ होत असते.
नेक्स्ट वन इज ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड. ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेश. डायव्हर्स टाइप्स ऑफ बुशेस अँड द ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. खूप प्रकारचे आपल्याला गवत दिसतात या गवताळ प्रदेशामध्ये. द फायब्रस रूट्स अँड ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. फायब्रस रूट आपण बघितले, रूटचे 2 प्रकार, कुठले? सोटमुळ आणि कुठले? तर या मुळांचे प्रकार हे या मुळामध्ये असलेल्या ज्या वनस्पती आहेत त्या काय करतात? सॉइल इरोजन पासून म्हणजे जमिनीची धूप होण्यापासून वाचवतात. फॉरेस्ट इज इक्युलेटेड रिजन आर डेन्स. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स, डिअर. मग अशा फॉरेस्टमध्ये, अशा जंगलात हे प्राणी आपल्याला आढळतात. कुठले? टायगर, एलिफंट्स हे आपल्याला या गवताळ प्रदेशात आढळतात. ॲडॅप्टेशन इन इंगेशन ऑफ फूड इन प्लांट. आता अशा काही वनस्पती आहेत की त्या मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन ग्राउंड अँड आर autotrophic. However, the plant like dodder means cuscuta are parasitic. The plant body of dodder consists of yellow wire-like stems. आता अशा काही वनस्पती आहेत की त्यांच्यामध्ये पिवळसर असं स्टेम दिसतं आपल्याला. येलो कलरचे त्याचं अशा धाग्यासारखे रूट्स असतात. However, it has sucking roots for absorbing the nutrients from the host plant. हे काय करत असतात? एखादं मोठं झाड बघतात आणि त्याच्यावर ह्या ज्या येलो कलरच्या रूट्स असतात ते त्याच्यावर पसरून त्याच झाडामधले न्यूट्रिएंट्स घेत असतात, ॲब्सॉर्ब करत असतात. Conducting vessels absorb the water and food. The fungi do not have the chlorophyll and cannot perform photosynthesis. फंगाई नावाची जी वनस्पती आहे ती त्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं, हरित लवक नसतं, म्हणून ती प्रकाशसंश्लेषण क्रिया करू शकत नाही. They obtain the food from sticky food stuff like भाकरी and bread. हे मग फंगाई प्रकारचे वनस्पती कुठे आढळतात? आपल्याला भाकरी, जुन्या झालेल्या भाकरी असतात, शिळ्या झालेल्या, त्याच्यावर त्यांची वाढ होत असते. ॲब्सॉर्प्शन द फूड, ते त्या भाकरीतले न्यूट्रिएंट्स घेतात. प्लांट नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम टू द ग्रोथ. प्लांट वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळेच ते वनस्पती मातीतले हे सगळे न्यूट्रिएंट्स घेतात आणि त्यांची वाढ होत असते. अशा काही प्लांट्स आहेत. इथे बघा, व्हीनस फ्लायट्रॅप हे एक प्लांट आहे. दे फुलफिल देअर नीड्स, म्हणजे त्यांच्यामध्ये फुलफिल असतं नायट्रोजन. ॲडॅप्टेशन्स आर सीन इन द प्लांट्स विच सर्व्स टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स अँड होल्ड देम. नंतर आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, म्हणजेच काय? प्राण्यांमधले अनुकूलन. आपण वेगवेगळे प्रकारचे प्राणी बघतो, त्यामध्ये वेगवेगळी त्यांची रचना असते. काहींना पाठीचा मणका असतो, काहींना नसतो. काहींची फूड हॅबिट्स वेगळे असतात, काहींचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे असतात, बॉडी पार्ट्स वेगवेगळे असतात. तर त्यापैकीच एक आपण बघणार आहोत फिश. ॲज कम्पेअर्ड टू द टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन अँड बॉडी शेप ऑफ द ॲक्वेटिक ॲनिमल्स ॲपियर्स टू हॅव अंडरगोन चेंजेस. आपण जर बघितलं तर पाण्यातील राहणाऱ्या प्राणी हे जमिनीवरील राहणाऱ्या प्राण्यापेक्षा त्यांची रचना वेगळी असते. दे हॅव द स्केल्स म्हणजेच काय? खवले. त्या खवल्यामार्फत खवले असतात त्यांच्या शरीरावर, खरबडीत असा भाग असतो. नेक्स्ट दे हॅव फाइन्स और फिन्स, म्हणजेच काय? पर म्हणजे पंख. त्यांना ह्या फिन्सची मदत कशासाठी होते? तर पोहण्यासाठी होते. अँड ऑल्सो दे हॅव गिल्स म्हणजेच काय? कल्ले. हे कल्ल्यामार्फत काय करतात? ते आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेत असतात. श्वसन प्रक्रिया या गिल्स मार्फत होत असते. त्यानंतर शरीराचा भाग हा त्यांचा निमुळता असतो, दोन्ही टोकांना निमुळता असतो. त्यांच्या नाकाऐवजी त्यांना श्वसनासाठी कल्ले दिलेले असतात. तर पापण्या त्यांच्या कशा असतात? पारदर्शक. आणि या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. दे हॅव द एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू अ फ्लोट.
त्यांना पाण्यावर तरंगण्यासाठी त्यांच्यामध्ये एअर बॅग्स असतात, एअर ब्लॅडर्स असतात, हवेच्या पिशव्या असतात. बघा, ऑब्झर्व्ह करा आणि तुम्ही सांगा बरं ह्याची उत्तरे. ऑब्झर्व्ह दिस बॉडीज द फ्रॉग, डक, टॉर्टाइज. आपण बघा की बेडूक, बदक, कासव यांच्या शरीराची रचना सुद्धा वेगवेगळी असते. तर या फिशमध्ये काय असतात, मेन एअर ब्लॅडर्स असतात, म्हणजेच हवेच्या पिशव्या असतात. त्याच्यामुळे काय होतं, ते पाण्यावर तरंगतात. हे सगळ्यात मोठं जे ॲडॅप्टेशन आहे इन ॲनिमल्स, इन aquatic plant. Then we see also the frog and duck. They have the webbed toes. म्हणजेच काय, त्यांच्या पायाच्या बोटांमध्ये पडदे असल्यामुळे त्यांना त्याचा वापर कशासाठी होतो, द लेग्स लाईक ओअर्स, म्हणजे भल्ल्याप्रमाणे, म्हणजे पोहण्यासाठी. भल्लावरी आपण म्हणतो की नाही, तसे भल्ले असतात. The water flows of the waxy feathers of birds like duck and water hen. Waxy feathers म्हणजेच काय, त्यांच्या पोहण्यासाठी त्यांचे वॅक्सी फिदर्स म्हणजे एक मेनचट असा भाग असतो त्यांच्या शरीरावर, पिसांवर, म्हणून त्याच्यावर पाणी थांबत नाही. द वेब टोज स्लिपरी, स्मूथ अँड स्किन ट्रायंग्युलर्स. ते त्रिकोणी आकाराचे त्यांचे पाय असतात. तुम्ही बघा, त्यांचं एक ऑब्झर्व करा. They swim easily through the water. They can live low well as in water due to their ability to breathe through the skin in water. The webbed toes and slippery smooth skin and triangular head help frogs to the swim easily through the water. सगळ्यात महत्वाचं काय, त्यांच्यामध्ये भल्ल्यासारखी असलेली पाय, ही स्लिपरी आणि स्मूथ स्किन, त्यांची बुळबुळीत त्वचा आणि त्यांच्या बेडकाच्या पायातील बोटातील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोके, हे सगळ्यात महत्वाचं असल्यामुळे ते पाण्यामध्ये सहज फ्लोट करतात. आणि सम अदर द amphibians, मेक अ लिस्ट नेम्स ऑफ सम अदर एम्फिबियन्स. एम्फिबियन्स म्हणजेच काय, तर उभयचर प्राणी आहेत. कुठले कुठले? फ्रॉग हा एक उभयचर प्राणी आहे. थ्रू द स्किन इन वॉटर, दे ब्रीथ थ्रू द स्किन, म्हणजे ते काय करतात, श्वास त्यांच्या स्किन मार्फत घेतात. युझिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड, म्हणजे ते पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो, तर जमिनीवर असताना नाक आणि फुफ्फुसाद्वारे करतो, म्हणून तो उभयचर प्राणी म्हणतो आपण. कुणाला? तर फ्रॉगला. फ्रॉग इज amphibian. The adaptation in forest and grassland animals. फॉरेस्ट म्हणजेच काय, तर जंगलातले आणि गवताळ प्रदेशातले या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अडॅप्टेशन बघूया. कार्निव्हायरस मीन्स काय, तर मांसाहारी प्राणी. असे काही मांसाहारी प्राणी आहेत, फॉर एक्झाम्पल वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर, लायन. दे हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. तुम्हाला माहिती आहे, असे फॉक्स, डॉग, कुत्रे किंवा सिंह, वाघ हे असे प्राणी आहेत की त्यांचे पाय कसे स्ट्रॉंग आहेत. कशामुळं? तर पळण्यासाठी. फॉर व्हॉट? द कॅप्चर देअर प्रे, त्यांची शिकार पकडण्यासाठी त्यांचे पाय हे स्ट्रॉंग असतात. ही त्यांची ॲडॅप्टेशन आहे, त्यांच्यामधलं अनुकूलन आहे. दे हॅव द क्लॉज अँड देअर कॅनिन टीथ. त्यांच्या वाघाच्या पायाच्या तळव्यांना गादी असते, मऊ असतात ते, आणि त्यांची चाहूल लागली, त्यामुळे त्याची चाहूल लागली की तो भक्ष्यास लागत नाही, म्हणजे भक्ष्य ज्याला तो कॅच करणार आहे त्याला त्याची चाहूल लागत नाही, आणि त्याची जी स्ट्रॉंग टीथ आहेत, दात आहेत, त्याच्यामुळे त्याला सहज त्याचा भक्ष्य कुठलाही लांबवरून त्यांना पकडता येऊ शकतं. देअर कॅनिन टीथ, टोकदार त्याचे दात आहेत, त्याच्यामुळं व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ? फॉर व्हॉट? टू देअर प्रे, कॅप्चर देअर प्रे, म्हणजे त्यांची शिकार पकडण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. त्याला शिकार दिसली की तो काय करतो? कॅप्चर करतो. दे हॅव द पॅडेड पॉज. पॅडेड पॉज म्हणजे काय, मी आता सांगितलं. त्यांचे पाय हे कसे आहेत? मऊ गादीसारखे आहेत. त्याच्यामुळं काय होतं,
तर तो ज्या भक्ष्याला पकडणार आहे त्या भक्ष्याला त्याची चाहूल लागत नाही, आवाजच येत नाही पावलांचा. This enable them to silently stalk their prey and capture it easily. तो पटकन पकडू शकतो. The eyes of predatory carnivorous are located in the front of their head. म्हणजेच काय, त्याच्या मांसाहारी हा त्याच्या प्राण्याच्या डोळ्यांचे स्थान हे त्याच्या डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते, त्यामुळे तो दूरवरचं भक्ष्य नजरेस त्याला लगेच पडतो. The eyes of herbivorous are below the forehead on either side of the head. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान कुठं असतं? कपाळाच्या खाली व बाजूस असते. पण ह्याचं कसं असतं, डोळ्याचं स्थान हे निमुळत्या बाजूला असतं, डोक्याच्या निमुळत्या बाजूला, त्याच्यामुळे त्याला सगळीकडचं भक्ष्य दिसत असतं. This gives them the wide angle visions which help to protect them from the predators. म्हणजेच काय, शाकाहारी प्राण्यांचे त्यांना त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो आणि शत्रूपासून त्याची बचाव करण्यासाठी त्यांना एक संधी मिळते, बचाव करण्याची संधी मिळते. सो their legs are long and tapering with strong hooves. आपण काय काय बघितलं आतापर्यंत? द हार्बियर्स म्हणजे शाकाहारी प्राणी, यांचे काय असतात, हेड्स कसं असतं, त्यांचे डोळे कुठे असतात? वरच्या साईडला असतात आणि कपाळाच्या खाली आणि बाजूला असतात डोळ्याचे स्थान, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो. नेक्स्ट, देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूव्स. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचे पाय निमुळते असतात आणि बारीक, तसेच खूर मजबूत असते, त्याच्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येऊ शकतं, म्हणजे ते जोर जोरात पळू शकतात. आणि अशा प्रकारचे अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान हे दूर अंतरावरील आवाजाचा वेध सुद्धा घेऊ शकतात. त्यांच्या लांब कानांचा फायदा काय होतो, तर ते लांबवरचा आवाज सुद्धा सहजतेने ऐकू शकतात. हे सगळ्यात मोठं हे ब्लॅक बक सारखे काही प्राणी आहेत, म्हणजे चिंकारा, काळवीट असे जे काही प्राणी आहेत त्यांना असे कान असतात. The deer black bucks have the colors that merge with their surroundings. यांचा कलर कसा असतो, त्यांच्या आजूबाजूशी परिसराशी मिळता जुळता असतो, त्याच्यामुळे ते आपल्याला काही दिसून येत नाहीत. Their teeth are strong for chewing tough plant material. त्यांचे दात असे आहेत की ते सहजतेने टफ प्लांट मटेरियल खाऊ शकतात. कडक मजबूत असं वनस्पतीचं खोड सुद्धा ते चावून चावून खाऊ शकतात, असे त्यांचे मजबूत दात असतात. हे झाले द ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. नेक्स्ट वन we see about the adaptation in desert animals. डेझर्ट म्हणजे काय, वाळवंटातील प्राणी आपण बघणार आहोत. तर तुम्ही सांगा बरं, वाळवंटातील प्राणी कुठले? हा, बरोबर, कुठले? उंट. हा सगळ्यात महत्वाचा आपल्याला प्राणी माहित असलेला आहे. The deserts are characterized by severe scarcity of the water. तर वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. मग hence the desert animals have a thick skin to prevent loss of water from the body. मग त्यांची त्वचा कशी असते, पाणी टिकून ठेवण्यासाठी एकदम जाड असते अशा प्राण्यांची. Their legs are long. त्यांचे पाय हे मोठे असतात, with फ्लॅट असतात. तर मग असे कुठले कुठले प्राणी तिथे वाळवंटी याच्यात? उंदीर, साप, कोळी, सरडे हे आहेत, ते प्राणी खोलवर राहतात. नेक्स्ट वन इज ॲडॅप्टेशन ॲनिमल्स इन स्नो रिजन. म्हणजेच काय, बर्फाळ प्रदेशातले प्राणी. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड द इमेजेस. आपण आपल्याला माहिती आहे स्नो रिजन मध्ये कुठले कुठले, तर व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर, आपल्याला माहिती आहे मोठ्या व्हाईट कलरचे असे तिथे प्राणी असतात. लॉंग थिक अँड
लॉंग थिक हेअर म्हणजे त्यांची मोठी मोठी केस असतात. आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ॲनिमल इन स्नोई रिजन. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये लांब हेअर्स असतात आणि खूप मोठे त्यांचे केस असतात, त्याच्यामुळे त्यांना थंडी वाजत नाही. आणि व्हाईट सिल्वर बॉडी कलर म्हणजे काही प्राणी पांढरे असतात तर काही सिल्वर असतात स्नोई रिजन्स मध्ये. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे कुठले कुठले सांगा बरं. याक हा प्राणी सगळ्यात जास्त आपल्याला स्नोई रिजन मध्ये सापडतो. हस्की कुत्रा, सायबेरियन, चंदेरी कोल्हा, पर्वतीय शेळी, पांढरा कोल्हा ही अशा प्रकारची काही प्राणी आहेत. सो नेक्स्ट वन इज ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजेच काय तर सरपटणारे सरपटणारे प्राणी बघूया आपण जरा. सरपटणारे प्राणी कुठले तर इथे बघा, कासव दिसतंय, साप दिसतोय, पाल दिसते, हे सरपटणारे प्राणी आहेत. The animals like house lizard, garden lizard, crocodile, they use their muscles for creeping. त्यांचे स्नायू कशासाठी असतात तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांचं अनुकूलन सरपटण्यासाठी असतं. त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते. त्यांचे पाय बघा वेगळे असतात. त्यांचे अनुकूलन सरपटण्यासाठी वेगळं झालेलं असतं. जसे पाल, घोरपड, त्यानंतर अजून कुठले आहेत बघा, असे काय आहे सरपटणारे प्राणी आहेत, सरडाई, मगर आहेत. हे प्राण्यांचे स्नायू हे कडक असतात म्हणजे टणक असतात की त्याच्यामुळे ते सरपटू शकतात. त्यांचे पंजे हे नखयुक्त पातळ असतात. तर सापाची त्वचा ही खवलेयुक्त असते, खवले असतात त्या सापाला. दिस इज द ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. सो त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट वन इज डार्विन्स थेरी. What is the Darwin's theory? Darwin's theory of evolution. Charles Darwin's biologist studied numerous types of plant and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to changing environment. This is called as the theory of survival of the fittest. The great scientist Darwin नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्यांनी एक उत्क्रांती घडवून आणली जीवशास्त्रामध्ये. तर त्याचं काय होतं की सजीव पुढील काळ टिकण्यासाठी शक्यता सर्वात जास्त असते. जो सजीव हा ह्याच्यात त्याच्या पर्यावरणाशी मिळते जुळते असं जास्त सक्षम राहील तोच प्राणी या जगात टिकू शकतो, असा त्याचा सिद्धांत होता. मग काय होता तर इफ एन ऑर्गॅनिझम्स इज बॉर्न विथ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्व्हाइव्ह, म्हणजे तो राहण्यासाठी सक्षम असतो. दिस चेंजेस इज प्रिझर्व्ड इन द नेक्स्ट जनरेशन, आणि हेच जे चेंजेस असतात ते पुढच्या त्याच्या पिढीमध्ये सुद्धा असतात. दिस इज द डार्विन सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड ॲज नॅचरल सिलेक्शन थेअरी. म्हणजेच एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला आणि तो टिकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणतात. डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन और नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे हा. डार्विनने अनेक प्रकारचे शोध लावले. फॉर एक्झाम्पल त्यांनी काय काय शोध लावले तर सजीवांचे वर्गीकरण नाही तर त्यांनी जैवशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे शोध लावले. तर काही ॲनिमल्सचा त्यांनी प्लांट्सचा अभ्यास केला आणि वेगवेगळ्या प्रकारचे शोध त्याने लावले. Then the classification of living organisms. Why the living things are classified? का बरं गरज पडली सजीवांचे वर्गीकरण करण्याची? फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थी असतात आपल्या शाळेमध्ये, तर कुठला असा एखादा विद्यार्थी आपण कसं काय शोधायचा, तर आपल्या शाळेमध्ये काय केलेलं आहे, 8वीचे वेगळे, 7वीचे वेगळे, 9वीचे वेगळे असे विद्यार्थी केलेत. मग त्यामध्ये ब असे गट केले. का केले तर तो विद्यार्थी स्पेसिफिक कळावा यासाठी.
त्यानंतर क्लासिफिकेशन, द हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन हे केलेलं आहे. हिरार्ची म्हणजे वर्गीकरणाचा पदानुक्रम ठरवण्यात आला. सजीवांमधले काही ठळक असे घटक होते, मूलभूत साम्य आणि काही फरक होते. त्याच्या आधारे हे ठळक गट करण्यात आले. मग हे गट कसे, त्याचा वर्णानुक्रम कसा, फर्स्ट किंगडम, नेक्स्ट फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनियस अँड स्पेसीज. सगळ्यात महत्वाचं आहे जीनियस आणि स्पेसीज. हे क्लासिफिकेशनसाठी सगळ्यात महत्वाचे भाग आहे. फर्स्ट जीनियस आणि स्पेसीज अँड देन किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर अँड फॅमिली हे महत्वाचे असतात. पहिली प्रजाती महत्वाची असते, प्रजातीमधली जात महत्वाची असते. त्यानुसार किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली हे आपण लिहू शकतो. दिस इज for the groups and subgroups are formed depending upon the basic similarities and differences. This is called the hierarchy of classification. वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतात. अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचा, प्राण्यांचं स्वतंत्रपणे वर्गीकरण केलं, पण त्याच्यामध्ये काही त्रुट्या आढळून आल्या. पण त्या त्रुट्या सगळ्या दूर करून सजीवांचं एक महत्वाचं आणि शेवटचं क्लासिफिकेशन हे आतापर्यंत आपण मानत आहोत. देन नेक्स्ट वन इज बायनोमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. कार्ल लिनियस, बघा, कार्ल लिनियस नावाचा एक खूप मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने ही द्विमान पद्धती शोधून काढली. फॉर एक्झाम्पल, आपल्या जर वर्गामध्ये एखादा आनंद नावाचा मुलगा असेल, 2 आनंद नावाची मुलं असतील, तर तुम्ही एका आनंदला बोलवलं की दुसरा आनंद आपल्याकडे बघतो. मग त्यांना कसं ओळखायचं, तर त्याच्या एक तर आपण कशावरून ओळखतो, एक तर आडनावावरून ओळखतो किंवा त्याच्या वडिलांच्या नावावरून ओळखतो. मग त्याचप्रमाणे अशा काही वनस्पती किंवा असे काही प्राणी होते की त्यांचे सुद्धा तसंच व्हायचं. त्यांच्या जीनियस आणि स्पेसीज ह्या सारख्या असल्यामुळं काय व्हायचं, जीनियस आणि स्पेसीज वरून ते ओळखले जाऊ लागले. ऑल binomial nomenclature is used to identify each organisms. Accordingly, the scientific name has been assigned to each organisms. It consists of 2 parts. First genus and second is species. जीनियस आणि स्पेसीस वरून ती प्राणी शोधता येऊ लागले. त्यालाच आपण द्विमान पद्धती असे म्हणतो. प्रत्येक सजीवांना ओळखण्यासाठी या द्विमान पद्धतीचा वापर केला जाऊ लागला. मग प्रत्येक सजीवाला वैज्ञानिक नाव देण्यात आलं. मग पहिली संज्ञा काय असते, तर त्याची प्रजाती दर्शवते, आणि दुसरी संज्ञा काय असते, त्याची जात दर्शवते. मग आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार, त्याला आपण इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर म्हणतो, त्यानुसार कुठलीही वनस्पती किंवा प्राणी ही ओळखली जाऊ शकते. म्हणजे एका जातीतील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी हे काही भेद असले तरी तो संकर होतो, प्रजननाची वंशवृद्धी होते. सेम ॲज द सेम all the domestic cats in the world belong to the same species. कॅट म्हणजे मांजर. तुम्हाला